नमस्कार मित्रांनो, मी आज एक व्हिडिओ बनवतोय. जर तुम्ही हा जो व्हिडिओमध्ये बघताय गिझर इन्स्टॉलेशनचं काम आहे आपल्याला जाधवडे चिखलीमध्ये. त्या कस्टमरचा मला फोन आला होता. मागच्या 8 दिवसाचा हा विषय आहे की त्यांचा गिझरमधून शॉक मारतो. त्यांचा गिझर पाण्यामध्ये करंट येतोय. मी जाऊन चेक केला, त्यांचा जुना गिझर वॉटर हीटर चेक केला, तर तो त्याची कॉईल शॉर्ट होती. त्याची कॉईल शॉर्ट असल्यामुळं त्याचा जो करंट आहे तो पाण्यामध्ये उतरत होता आणि तो करंट पाण्यातून उतरून तो नळाला येत होता. तर ह्यांचा घरातल्या लोकांचा हात लागला त्या नळाला, तर ह्यांना शॉक लागला. तर मग ह्यांनी फोन केला, मी जाऊन चेक केलं, तर त्यांच्या गिझरची कॉईल खराब होती. आणि मी म्हटलं, सर ह्याची कॉईल खराब आहे, तुम्ही गिझर नवीन घेऊन या. तर ते कस्टमरने मला सांगितलं, साहेब ह्याला शॉक तर लागतोय, तर मग आपला घरातला RCB ट्रिप का नाही झाला. तर मी त्यांचा RCB जाऊन चेक केला, तर तो RCB डेड झाला होता, म्हणजे तो खराब झाला होता, तो ट्रिप होत नव्हता. तर तुमच्यासुद्धा हा व्हिडिओ पूर्ण फायद्याचा मित्रांनो. तुमच्यासुद्धा जर घरात RCB असेल, तो RCB महिन्यातून 2दा 4दा तो टेस्ट करायचा. त्याचे नॉब असतो टेस्ट नॉब, तो टेस्ट नॉब दाबायचा. तो टेस्ट नॉब जर दाबला तर तो RCB ट्रिप झाला पाहिजे. हा कधी कधी तो धूळ वगैरे जाऊन तो मेकॅनिकली जाम होतो. तर तुम्ही एक काळजी घ्या तुमच्या घरामधली, जर RCB असेल तर. वॉटर हीटर गिझर वापरताय तर घरामध्ये RCB हा बसवायचाच. तो बसवायचा कुठला, 30 मिली अँपेअरचा बसवायचा. कारण की 30 मिली अँपेअरच्या पुढचा जो करंट आहे तो आपल्याला एकदम जोरात झटका लागतो. त्यावेळेस माणूस डेड होण्याचे पण चान्स असतात. त्यासाठी आपल्याच प्रत्येक कंपनीने डिझायनिंग केलेलं आहे ते 30 मिली अँपेअरचाच घ्यायचा. तो 40 अँपेअरमध्ये असेल, 25 अँपेअर असेल मध्ये टोपोलमध्ये, पण तो 30 mAhच पाहिजे, 30 मिली अँपेअरचाच पाहिजे. माणूस 30 मिली अँपेअरपर्यंतच करंट सहन करू शकतो, त्याच्यावरचा सहन करू शकत नाही. त्यासाठी तो कंपनीने डिझायनिंग केलेला आहे. आता तुम्ही जो व्हिडिओमध्ये गिझर बघतात, हा तो मी गिझर नवीन बसवणार आहे. आणि इथं पॉलिकॅपचा पण RCB आपण आता एक नवीन इन्स्टॉलेशन करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला मी गिझर इन्स्टॉलेशन पण करतोय आणि पॉलिकॅपचा एक टुपोलचा RCCB पण इन्स्टॉलेशन करतोय. तर माझा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं की आपल्या घरामध्ये तुम्ही जर वॉटर हीटर गिझर वापरत असाल, तुम्ही RCB वापरायचा. आणि RCB महिन्यातून 4दा वेळेस तरी तो टेस्ट करून बघायचा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तो RCB कसा टेस्ट करतो, टेस्टरने मी त्याचा नॉब दाबलेला आहे, तो नॉब दाबला की तो ट्रिप होतो. तर माझा व्हिडिओ बनवण्याचा हा उद्देश होता की आम्ही इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये काम करतो. तर माझा मी अनुभव प्रत्येक व्हिडिओतून मी सांगत असतो, कारण आपल्या पब्लिकच्या फायदा असतो की कोणाला काही इंजुरी होऊ नये किंवा कोणाला शॉक वगैरे लागू नये. धन्यवाद मित्र.